नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर आज आम्ही चाललेलो आहोत नेदरलँडला आणि हा आमचा ट्रॅव्हलिंग डे आहे आज. आता आमची थोड्या वेळामध्ये येणार आहे कॅब आणि दीदी पण माझ्यासोबत येणार आहे. दाजी आम्हाला पाठवून देणार आहेत, मग त्यांनी बॅगा वगैरे घेऊन खाली आले. दाखवते तुम्हाला बॅगा वगैरे. तर ह्या बॅगा वगैरे आहेत आणि हे काय आम्ही खायचं काही सामान घेतलेलं आहे बाकी हे. आणि माझ्या पाठीवर एक बॅग आहे आणि ह्या पार्किंगमध्ये असं येणार आहे गाडी, त्याचा वेट कर. आणि सेम जसं मी आधी तुम्हाला दाखवलेलं होतं की काय काय स्टेप्स असतात, तशाच आत्ता इथून जायचं म्हणजे मुंबई टू ॲम्स्टरडॅम कसं जायचं आणि जर तुमची कनेक्टिंग असेल तर ते कसं हेही दाखवणार आहे. कारण आम्ही कनेक्टिंगनंच चाललो आहे, तर काय प्रोसेस असते काय हे जसं जसं आम्हाला वेळ मिळेल तसं जसं आम्ही सगळ्या प्रोसेस याच्यामध्ये दाखवणार आहोत. म्हणजे कसं कोणी जर एकटा प्रवास करत असेल तर त्याला ॲटलिस्ट समजलं पाहिजेत की कसं कसं जायचं. आता जसं की दीदी जेव्हा तिकडून इकडे येणार आहे तेव्हा ती एकटीच येणार आहे, तर तिला समजावं ह्याच्यासाठी मला वाटलं की अरे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच म्हणजे फायदेशीर ठरेल म्हणून. आणि हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला हे नक्की कमेंट करून सांगा. नवीन असाल आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करायला विसरू नका. गाडीतून बॅगा वगैरे आम्ही बाहेर काढल्या आणि आम्ही मग आतमध्ये जाण्यासाठी निघत होतो. ॲक्च्युली दीदीची ही पहिलीच इंटरनॅशनल फ्लाईट होती, त्यामुळे ती पण खूप खुश होती. तर आता आम्ही आतमध्ये आलो आहे आणि दीदीला मी समजून सांगत आहे की कसं कसं इथं आतमध्ये आल्यानंतर कसं कसं करायचं. पाठीमागे इंडिकेटर आहे, इंडिकेटरवर फ्लाईटचं नाव असतं, त्याचा नंबर असतो, टायमिंग असतो, चेक इन चालू झालं की नाही हे देखील दिलेलं असतं आणि नाव पण लिहिलेलं असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी चेक कराव्या लागतात जेव्हा तुम्ही आत येता. इथं मुंबई एअरपोर्टवर कसं आधी तुम्हाला तिथं पोलीस भेटतात, तिथं तुम्हाला तुमचा पास चेक करावा लागतो आणि तुमचं पासपोर्ट द्यावं लागतं आणि सुद्धा आल्यानंतर तुम्ही हे बघायचं आणि जिथं कुठं तुमचं तुम्हाला चेक इन करायचं आहे ते इथं ऑलरेडी दिलेलं आहे. चला आता तर इथून आम्हाला तिथं जीला जायचं आहे. इथं दिसतंय तुम्हाला जी, तिथं जायचं. तर इथं फर्स्ट स्टेप जी असते ती तिथं म्हणजे बॅग ड्रॉप करायची असते तुम्हाला आणि तुमचे चेकिंग करायची असते आणि ते झाल्यानंतर तुम्हाला जायचं असतं सिक्युरिटी चेकिंगसाठी. तिथं तुमची सिक्युरिटी चेकिंग होते आणि सिक्युरिटी चेकिंग झाली की त्याच्यानंतर तुम्हाला मग इमिग्रेशन असतं आणि इमिग्रेशन झालं की मग तुम्हाला डायरेक्ट तुम्ही फ्री असता तुमच्या गेटवर जाण्यासाठी. सेम प्रोसेस ज्या मी आधी सांगितलेली आहे जेव्हा मी ॲम्स्टरडॅमवरून मुंबईला येत होते, सेम इथं पण तेच करायचं आहे तुम्हाला. मॅडम आता व्हिडिओ कॉलवर बोलते. काय ग काय ग व्हिडिओ कॉलवर बोलतेस? हां, तर इथे लिहिलेलं आहे गेट 65 to 78 आणि आमचं 76 आहे. तर आम्हाला जायचं स्ट्रेट, कारण तो ॲरो दाखवतोय स्ट्रेट, त्यामुळं चला. तिथे बर्गर किंग आहे, जर कोणाला खायचं असेल काय करायचं असेल इथे होऊ शकता. आणि इथं पण वॉशरूम आहे, जागोजागी असतात सेम. ही लाईन लावलेली आहे. ग्रुप 4 आमचा आहे, ग्रुप 5 वाल्यां तिकडे लावलेले आहे. ह्या साईडला प्रायोरिटी बोर्डिंगवाले लोक आहेत. आणि दीदी फोटो पाठवते. काय करतेस आहे? फोन लावतेस आहे? फोन बघतोय, रेंज आहे. हां, आता रेंज आहे. तू फ्लाईटमध्ये बसल्यावर पण असणार रेंज, असणार बट जे उडालं तर नसणार रेंज. चला आता मॅडम आज जाणार आहे, विमानामध्ये बसणार आहे. एक्साइटमेंट लेवल हाय. एमिरेट्सचं आहे ॲक्च्युली ना, आमचं ना इथिहाडची आहे. कसं वाटतंय आता फ्लाईटमध्ये बसून तुला? छान वाटतंय, चांगलं वाटतंय? मस्त. काय आहे, टी व्ही आहे इथं. क्लिक कर एंटरटेनमेंटवर. हां, आता तुला मूवी सिलेक्ट करायची आहे, कुठली हवी ती. इकडं ह्या मूवीज आहेत, याच्यावर क्लिक कर असं आणि याच्यामध्ये कुठल्या पाहिजे ते बघू शकतेस आहे. तेव्हा भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, भरपूर. तुला जे आवडेल ते हे करायचं. हां, मग ह्याच्यामध्ये आपण काय करूया, अनाउन्समेंट होते. अनाउन्समेंट की अशी Mr. Manikpur Gujarat on board, please identify yourself to one of the crew members. Thank you. आता कर इकडं. तर इथं ना तू सिलेक्ट करू शकतेस आहे. ह्याच्यामध्ये
बॉलिवूड म्हणजे आपलं हे हिंदी, ह्याच्यामध्ये हिंदी आता मूवी चालेल. हे कुठलं लावतीस तर लाव आता. हिंदी मूवी चालेल. हा, लाव, तुला जो हवा आहे तो लाव. खुश दीदी. आता आम्ही फ्लाईटमध्ये बसलोय आणि आता अबुधाबीवरून आम्हाला घ्यायचं आहे अबुधाबीमध्ये चेंज करायची आहे आम्हाला दोघींना आणि तिथून मग अबुधाबी टू ॲम्स्टरडॅम जाणार आहोत असं आहे. तिथं इमिग्रेशनमध्ये आणि तिथं सिक्युरिटी चेकिंगमध्ये तिथं मी नाही केलं व्हिडिओ कारण मग त्या सगळ्या गोष्टी फास्ट झाल्या म्हणून. पण आधीच्या जे व्हिडिओमध्ये दाखवलं असेल तशाच आहेत सगळ्या गोष्टी. दीदीला मेन म्हणजे मी दाखवलं तिथे की कसं कसं काय करायचं कारण ती नंतर एकटी येणार आहे. एकटी म्हणजे अजून एक आहे तिच्यासोबत पण महत्त्वाचं होतं ते सगळ्या गोष्टी दाखवणं. आणि आता दीदी एन्जॉय करत आहे TV समोर TV लागले. कसं वाटतं का दीदी तुला सांग. खरंच नवीन आज पहिलाच मी विमानात बसले. खरंच छान वाटते. तुम्ही बघू शकता फ्लाईटमध्ये असं खायला भेटतं. तर आमची कनेक्टिंग फ्लाईट होती तर मग ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला भेटलेल्या. इथं फक्त एक इश्यू झाला आमच्यासोबत तो म्हणजे जी मुंबईवरून निघणारी फ्लाईट होती ती लेट निघाली कारण एक पेशंट सिरियस होता आणि त्यांना उतरवायचं होतं तर मग ती लेट निघाली आणि पुढच्या ज्या कनेक्टिंग फ्लाईट्स होत्या त्या आमच्या चुकल्या. तरी पण जे इथेडवाले होते त्यांनी ते आम्हाला अरेंज करून दिलं आणि त्यामुळे मग आम्ही गेलो. पण हे सगळं काही युद्धामुळे आमची फ्लाईट वगैरे डिले झाली वगैरे असं नाही आहे तर हे पेशंट्समुळे वगैरे आमची फ्लाईट डिले झालेली होती. तर हेच की आम्हाला काही असं प्रॉब्लेम वगैरे आलेले नाही आहेत म्हणजे सिक्युरिटी चेकिंग वगैरे किंवा कुठल्या असं फ्लाईटसोबत. हा जो इश्यू झाला तो फक्त एका पेशंटमुळे. आता सगळ्या गोष्टी झाल्या आपल्या. आता आपण फक्त एकच फ्लाईट त्याच्यानंतर ॲम्स्टरडॅममध्ये जाणार तिथनं पुढे मग घरच. आता झालं आवरलं सगळं का नाही. आता टेन्शन फ्री. टेन्शन फ्री. ठीक आहे. दीदीला टेन्शन आलेलं की आपली फ्लाईट चुकली आणि कसं कसं होणार. पण जे ठरवले होते त्यांनी सर्वांनाच म्हणजे खूप सारे असे पॅसेंजर होते जे कनेक्टिंग जाणार होते आणि त्यांच्या फ्लाईट्स ज्या काही चुकल्या किंवा ज्या मिस झाल्या त्या त्यांनी व्यवस्थित सगळ्या अरेंज करून दिलेल्या होत्या. तर त्यामुळे सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे. तर आता आमची ही ना लास्ट फ्लाईट आहे. म्हणजे त्यांनी आम्हाला अरेंज करून दिलं त्या पण आमची डायरेक्ट होती अबुधाबीवरून आणि ही आता आम्हाला 2 चेंज करायला जावं लागतं आहे. पण आता ही लास्ट फ्लाईट आहे डायरेक्ट ॲम्स्टरडॅमला जाणार आणि तिथून पॅकेज वगैरे घ्यायच्या खूप साऱ्या गोष्टी. दीदीचा फर्स्ट एक्सपिरियन्स होता पण खूप वेळा 3 फ्लाईट तिला चेंज केल्या तिच्या पहिल्या ह्याच्यामध्ये फर्स्ट टाइम असते ते. हाँ, मुंबई टू दुबई, Sehr geehrte Damen und Herren, herzlich willkommen an Bord. Frankfurt, Darauf Profit, mein Name ist Jan Wede. Und zusammen sind wir hier vorne an der Tasse.
आता आम्ही बॅगेज हॉलकडे जातोय, तिथून बॅगा वगैरे कलेक्ट करून अलेक्सा गेस्ट अनीता काय अनिले बजाओ अच्छा लगा एन्जॉय द रेस्ट ऑफ द डे. तर अशा प्रकारे आम्ही दीदीचं स्वागत केलं. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनलवर तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.